हां. माझा परिचय सरांनी तर तुम्हाला करून दिलाच आहे, बरोबर आहे. सरांनी सगळं म्हणजे मी कुठून आलो आहे, कसा आलो आहे, कशा पद्धतीने आलो आहे, मी काय करतो आहे, कसं करतो आहे, हे तुम्हाला अगदी सगळ्यांना समजलं, बरोबर आहे. आता तीच बाब मी पुन्हा रिपीट करून तुमचाही मौल्यवान वेळ आणि माझाही व्यर्थ घालू नये आपण, आहे की नाही. सगळ्यांना कळलं. तुम्हाला मी शेवटी 5-10 मिनटं क्वेश्चन आणि आन्सर्स म्हणजे काही तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, तुमचे स्वप्न काय आहेत, तुम्हाला काय अडचणी येतात, काय करायला पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला 5 ते 10 मिनटं देईन, है ना. सुरुवातीला आपण जर पाहूया की ॲप्टिट्यूड जंक्शन हे आपलं आहे, एक स्टार्टअप आहे, यात बरेचसे मुलं शिकतात. तर का बरं आहे हे जे इन्स्टिट्यूट आपण जे सेटअप केलं आहे याचा उद्देश काय. उद्देश असा आहे की स्कूलमध्ये म्हणजे शाळेत जेव्हा असताना तुमच्या वयातले जे मुलं असतात त्यांचं काहीतरी एक स्वप्न राहतं, ते आधीच डिसाईड करून ठेवतात. काही असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना आधी कुठलं प्रॉपर मार्गदर्शन न मिळता ते तसंच त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा 12वीपर्यंत जातात, पण एक नंतरचं डायरेक्शन म्हणजे नंतरचं जे काही मार्गदर्शन राहतं ते प्रॉपर मिळत नाही. तर आपला उद्देश असा आहे की या संस्थेमार्फत मी या क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करतोय की ज्या मुलांना प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर मार्गदर्शन ह्या गोष्टी जर मिळत नसतील तर आपण त्यांना एक योग्य दिशा देऊन, मार्गदर्शन घेऊन त्यांच्या आयुष्यातलं करिअर कसं सेट होईल ना, वेगवेगळ्या क्षेत्रात कसं जाता येईल, त्यांना ज्या काही अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण करता येईल, त्याच्यासाठी आम्ही कार्य करतोय. तर आता तुमचा जो आजचा विषय आहे की तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी तुमच्या शाळेत वर्ग चालवले जातात, ही तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या वयात तुम्ही ज्या भविष्यात होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, भविष्यात ज्या काही एक्झाम्स होत आहेत त्याची तयारी तुमची आतापासून जर करून घेतायत म्हणजे ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्या शाळेमध्ये हे फक्त वर्ग चालवले जातात, म्हणजे तुमच्यासारखे आम्ही लकी नव्हतो की ज्यावेळेस जी व्हायला पाहिजे होतं ते नव्हतं, पण सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जे वर्ग चालवले जातात या वयात ही खूप आनंदाची बाब आहे. म्हणजेच तुमचा पाया हा आजपासूनच मजबूत होत चाललाय. जे तुम्हाला फ्युचरमध्ये करायचं आहे म्हणजे 10वी नंतर करायचं आहे, 12वी नंतर करायचं आहे, ग्रॅज्युएशन नंतर करायचं आहे, ते तुम्ही आजपासून शिकताय. तुम्हाला परीक्षेचे स्वरूप सगळे माहीत आहे. तुम्ही आता 5वीत ही एक्झाम देणार आहे ना, त्याच्यानंतर एक 8वीत आपण एक्झाम देऊ शकतो ही, बरोबर आहे. तुम्हाला कल्पना याची आहे परीक्षेचे स्वरूप कसं आहे हे माहिती आहे, बरोबर आहे. पण महत्त्वाचं असेल की तुम्ही का शिकताय हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल, है ना. तुमचा सिलेबस आहे जो म्हणजे आपल्याला बोर्डाने जो ठरवून दिलेला सिलेबस आहे त्या बोर्डानुसार किंवा शाळेच्या रूलनुसार आपण तो सिलेबस तर करतोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे ही काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तुम्ही जे काही बाकीचे तुमचे मित्रमंडळी आहेत तुमच्या शाळेतूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरून, है ना, पूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काय करताय, कॉम्पिटिशन करताय म्हणजे स्पर्धा करताय, बरोबर आहे. आता याचा फायदा काय, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन करताय, सर नेक्स्ट काय कुठल्या कुठल्या एक्झाम्स आपल्याला देता येते, या सगळ्या स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आहेत, दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर. या सगळ्या स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आहेत. यात आता वेगवेगळ्या आहेत. NTSC म्हणजे 10th लेवलचे स्टेजेस आहेत. म्हणजे तुम्ही जी आता 5वीची एक्झाम्स येत आहे असं नाही की फक्त ही एकच एक्झाम, याच्यानंतरही खूप सारे एक्झाम्स आहेत ज्या वेगवेगळ्या एक्झाम्सच्या वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत. पण तुम्ही आता सध्या सुरुवात केली आहे या क्षेत्रात उतरायची, हळूहळू आपण वेगवेगळ्या एक्झाम्स देत राहायच्या. याचा फायदा काय होईल, याचा फायदा काय होईल, तुमची मेंटल ॲबिलिटी जी आहे म्हणजे विचार करण्याची शक्ती जी आहे ती वाढत जाईल. ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट असतो, ॲप्टिट्यूड म्हणजे फक्त मॅथ नाही, ॲप्टिट्यूड म्हणजे फक्त मॅथ नाही, त्याच्यात काय येतं, लॉजिकल रिझनिंग तोही ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे, इंग्लिश लँग्वेज तोही ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे आपली ओरिजिनल जी विचार करण्याची शक्ती आहे, ओरिजिनल आपण रटून ठेवलेलं असतो. आता तुमचा जो सिलेबस असतो बोर्डाने दिलेला त्यात काय असतो, तुमचं मॅथ्स फॉर्म्युला बेस असतो, त्यात तुम्हाला जास्त डोकं लावावं लागत नाही. पण त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्या आहेत त्याच्यात काय होतं की तुमच्या ओरिजिनल जी इच्छा म्हणजे विचार करण्याची जी शक्ती आहे ती इथून बाहेर आहे, बरोबर आहे. तर याने काय होतं, तुमची विचार करण्याची शक्तीही डेव्हलप होतं, तुमचा मानसिक विकास पण होतो आणि तुम्ही कुठे लाय करता म्हणजे बाकी विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये कुठे लाय करता, बाकी विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुमची काय शक्ती आहे, तुम्ही काय करू शकता, बाकी हे बोर्डालाही माहीत पडतं, तुमच्या आईवडिलांना माहीत पडतं, तुमचाही आत्मविश्वास वाढतो की हां मी बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत फ्युचरमध्ये मला जे कॉम्पिटिशन करायचे आहे ते मी आजही करू शकतो. हा एक आत्मविश्वास पण डेव्हलप होतो, समजले. तर ह्या काही एक्झाम्स आहेत. आता मी याला डिटेलमध्ये सांगितलं तर आपलं क्षेत्र थोडं मोठं होईल. या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ज्यांना याचा फोटो यांना जर लिहायचं असेल
हे तर तुम्ही लिहून घेऊ शकता, नंतर तुम्हाला सर देतील ही पीडीएफ. सर मी तुम्हाला पीडीएफ देतो, सरांकडून तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, याचा क्रायटेरिया वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेल देईन. आज थोडा आपण सेशन थोडं लेट चालू केलं त्याच्यामुळे भेटू. नेक्स्ट हे एक्झाम्स आहेत. त्याच्यानंतर आपला जो मुख्य उद्देश, सध्या तुम्ही 5व्या वर्गात आहे, बरोबर आहे, 5व्या वर्गात आहे. याचं परीक्षेचं स्वरूप, ही एक्झाम कोण कंडक्ट करते? महाराष्ट्र स्टेट काउन्सिल पुणे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या काही स्टेजेस आहेत, हायरार्की ऑफ एक्झाम, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 आणि लेवल 5. आता ह्या एक्झामचं थोडंसं स्वरूप पाहून घेऊया आपण. पुढे पहा, हा सिलेबस तुम्हाला सरांनी तर सांगितलं असेल जेव्हा तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपेअर केलाय. मॅथमॅटिक्स आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये, इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि जे काही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, दुसरा एक सब्जेक्ट आहे. नेक्स्ट करा. फर्स्ट लँग्वेज हा इंग्लिश लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स म्हणजे कोर सब्जेक्ट जे आहेत ते आहेत. फर्स्ट लँग्वेज आपला इंग्लिश येतो, नंतर मॅथमॅटिक्स. त्याचं परीक्षेत स्वरूपात नंबर ऑफ क्वेश्चन्स असे दिले आहेत, 25 क्वेश्चन, नंतर 50 क्वेश्चन, टोटल किती 75 क्वेश्चन. मी पुन्हा याच्यासाठी रिपीट करतो, तुम्हाला माहिती असावं. त्याच्यानंतर थर्ड लँग्वेज आहे जी त्याला आपण मराठी म्हणतो, 25 क्वेश्चन आणि इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे लॉजिकल रिझनिंग, जो आजचा आपला मुख्य जो सब्जेक्ट आहे तो आहे इंटेलिजन्स टेस्ट त्याला लॉजिकल रिझनिंग, ठीक आहे. त्याचे क्वेश्चनची लेवल का काय असतं. आता याचा स्ट्रॅटेजी काय फ्रेम करायची, जेव्हा आपण पेपरला जातो तेव्हा काय करायचं, जे आपल्याला आधी येते म्हणजे इझी लेवलचे क्वेश्चन है ना. इझी लेवल म्हणजे थोडे सोपे प्रश्न असतात, बरोबर आहे की नाही. सोपे प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे, त्याचा पर्सेंटेज दिलं आहे 30%. आधी सगळ्यात आधी सोपे प्रश्न सॉल्व्ह करायचे, नाही तर मग मला येते सगळं म्हणून मी कोणतेही क्वेश्चन रॅन्डम सिलेक्ट करायचे नाही. जे जे क्वेश्चन सोपे आहेत त्याला आधी काय करायचं, सॉल्व्ह करायचं. व्हेरी गुड. मीडियम लेवलचे क्वेश्चन थोडेसे त्याच्यापेक्षा अवघड असतील असे क्वेश्चन सेकंड प्रायोरिटी मध्ये घ्यायचे, बरोबर आहे, सेकंड प्रायोरिटी मध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आहेत त्याचं थर्ड फेज मध्ये घ्यायचे. आता हे ओळख तुम्हाला आधी करता आली पाहिजे की डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन कोणता आहे, इझी लेवलचा क्वेश्चन कोणता आहे आणि मॉडरेट लेवलचा क्वेश्चन. कसं होईल हे माहित कसं पडेल, त्याच्या आधी तुम्ही जेव्हा प्रश्नांची प्रॅक्टिस करून जाल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की हा प्रश्न थोडा अवघड आहे, हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे, हा क्वेश्चन थोडासा इझी आहे की नाही, आणि हा तर मी करूच शकत नाही. एक्झाम मध्ये कोणताही पेपर देताना पूर्ण पेपर सॉल्व्ह होतही नसतो आणि आपण प्रयत्न पण नाही करत असाल तर वेल अँड गुड, पण तिथे टाइम लिमिट असते की नाही. वेळेचं बंधन असते ना, तर वेळेच्या बंधनात नाही आपण असे क्वेश्चन प्रायोरिटीवर बेसवर करायला पाहिजे की जे कमी वेळात लवकर सॉल्व्ह, बरोबर आहे, कमी वेळात. नाहीतर एखादा प्रश्न तुम्ही डिफिकल्ट घेतला आणि त्याला जर 5 मिनिटं 10 मिनिटं घालवले, याचा अर्थ काय, तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. कारण दुसऱ्या मुलांनी त्याच क्वेश्चनला जर 10 सेकंदात 5 सेकंदात जर सॉल्व्ह केला तर ते तुमच्या पुढे राहतील, बरोबर आहे की. चल पुढे आता बुद्धिमत्ता चाचणीचा हा काही सिलेबस आहे. आता या सिलेबसचा तुमच्या बुकमध्ये दिला आहे, तुमच्याकडे बुक आहे सगळ्यांकडे, ही बुकमध्ये सिलेबस सगळे टॉपिक वाईज दिले आहे. याचं महत्त्व काय, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुमच्या फक्त 5वी साठी हे संबंधित नाही. 5वीत तुम्ही ही एक्झाम दिली, क्वालिफाय केली, खूप चांगलं आहे, तुम्हाला अवॉर्ड्स पण मिळेल, एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, तुमची शारीरिक मानसिक जो विकास होईल तो होईलच, आणि तुम्ही दुसऱ्यांसोबत कुठे लाय करता तेही तुम्हाला माहीत पडेल, बरोबर आहे. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही 10वी पास कराल, 11वी पास कराल, 12वी पास कराल, तेव्हा 12वी नंतर वेगवेगळे क्षेत्र ओपन होतात, बरोबर आहे की नाही. 12वी नंतर कोणते क्षेत्र ओपन होतात, तुम्ही एक लॉयर बनू शकता, तुम्हाला मॅनेजमेंट म्हणजे MBA जर करायचं असलं तरी जाऊ शकता. प्रायव्हेट सेक्टरचे जे काही कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे प्लस प्रायव्हेट कॉलेजेस, ॲप्टिट्यूड टेस्ट ही प्रत्येक ठिकाणी घेतली जाते, 12वी नंतरही घेतली जाते, ग्रॅज्युएशन नंतर घेतली जाते, आणि जर तुम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी एंटर करायचं असेल तरी ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. आता गव्हर्नमेंट सेक्टर मी सुरुवातीला करतो, पुढे हा एक सिलेबस पाहून घेऊया, मग थोडं पुढे जाऊ. नेक्स्ट करा, हे टॉपिक्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही वाचलं तरी झालं, मी सिलेबस एक्सप्लेन करत नाही, फक्त आपला याचा विषयाचं महत्त्व काय आहे. हा आता हे आम्ही जे सब्जेक्ट शिकवतो आता म्हणजे कशासाठी, जे 12वी झालेले मुलं आहेत त्यांना जर LLB करायचं असेल, लॉ करायचं असेल, त्याच्यानंतर त्याला आताच 12वी नंतरच मॅनेजमेंटमध्ये जर डिग्री करायची असेल, त्याच्यानंतर त्यांना गव्हर्नमेंट 12वी बेसिसवर गव्हर्नमेंटचा जर एक्झाम द्यायचा असेल, जसं की SSC द्वारे घेतली जाणारी एक CHSL एक्झाम असते ती 12वी बेसिस. 10वी पास झाल्यानंतरही गव्हर्नमेंटची जी एक्झाम असते जी म्हणजे MTS ची एक्झाम असते,
इंडियन पोस्टमध्ये राहतं, त्याच्यानंतर SSC द्वारे MTS ची पोस्ट घेतली जातं. 10वी नंतरच तुम्ही ती एक्झाम देऊ शकता, फक्त तुमचं वय 18 असायला पाहिजे. तर त्याही एक्झाम मधला जो सिलेबस आहे तुम्ही एकदा पहा, इंग्लिशमध्ये आहे, आपल्याकडे मराठीमध्ये अवेलेबल नव्हता म्हणून आपण मराठीत टाकलं. पण तेच जे टॉपिक्स आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पहा, याच्या स्पीड मॅथ तुम्हाला काहीतरी यातले सब्जेक्टिव्ह म्हणजे जे काही टॉपिक्स आहेत ते ओळखीचे आहेत. तुम्ही पाहून घेता एकदा. स्पीड मॅथ कॅल्क्युलेशन तुम्ही शिकवलं असेल सरांनी, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन स्क्वेअर क्यूब शिकवलं सरांनी. तोच आम्ही पण शिकवतो, फक्त लेवलचा फरक असतो. तुम्हाला इझी होतं, मोठे झाल्यानंतर थोडीशी लेवल वाढेल. म्हणजे आता पहिला फायदा काय याचा की तुम्ही आताच त्या गोष्टीला फॅमिलियर झाले. जेवढा स्पॅन तुम्हाला मिळेल तेवढा तुमचा मानसिक विकास जास्त होईल आणि आधी माहित असलेली गोष्ट लवकर शिकतो. आता जसं मी पहिल्यांदा इथे बसशराजमध्ये आलो, आपली जी शाळा आहे, मला यायला वेळ लागला, थोडासा वेळ लागला. आणि आता मी जेव्हा सेकंड टाइम तुम्हाला भेटायला येईल तेव्हा मी सरळ 5 मिनिटांनी कमी वेळ लागेल. आता हा सिलेबस जर तुम्हाला 5व्या वर्गात 8व्या वर्गात इथेच जर माहीत पडतोय, तर तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला जाल ॲक्च्युअल 12वी नंतर, तेव्हा तुम्हाला काय असेल, किती सोपं वाटेल ना. तुम्हाला सरांनी मला 5वीतच शिकवलंय, बरोबर आहे की नाही सर? ही तर मी तर 5वीतच शिकलो, 8वीतच शिकलो, ह्या तर टेक्निक्स पण मला माहित आहेत. एंट्रन्स एक्झामच्या आपण ज्या बोर्डात शिकतो त्याच्यात खूप फरक असतो. बोर्डात काय असतं, आपल्याला मार्क्स कसे मिळतात, हेन्स देअर फोरचे पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप लिहितो कधी. आता तुमचे मार्क्स कसे मिळतात तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहिता की नाही तुम्ही? पूर्ण स्टेप लिहिता सुरुवातपासून एंडपर्यंत. पण जेव्हा आपण एंट्रन्स एक्झाम देतो तेव्हा काय होते, फक्त आपल्याला आन्सर टिक करायचे मार्क्स मिळतात की नाही? आन्सर किती लवकर टिक करता आणि तुम्ही काढता कशा पद्धतीने त्याच्यावर डिपेंड असतं, बरोबर आहे? तर याच्यात काही टेक्निक्स आहेत सर, तुम्हाला शॉर्टकट शिकवतात. हेच टेक्निक आम्ही मोठ्या मुलांना पण शिकवतो. तुम्ही मोठा झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा या वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रातही याचं काम पडेल. तर पहा तुम्ही एकदा सिलेबस हा पण स्पीड मॅथ कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन स्क्वेअर क्यूब है ना, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिजिट 3 डिजिट है ना, सगळं असतं. त्याच्यानंतर रेशो प्रपोर्शन व्हेरिएशन तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण असं मॅथमॅटिक्स मध्ये शिकवलं असेल है ना, असे. तर नंतर नंबर सिस्टम, पर्सेंटेज, डिस्काउंट हा सिलेबस तुमचा आहे. आपण कशाचा आहे, मॅथमॅटिक्सचा सिलेबस. तर आता रिजनिंगचा पार्ट पाहू आपण काय काय येतं. नेक्स्ट करतो हा इंग्लिशचा पार्ट. आता तुम्हाला इंग्लिश पण आहे, इंग्लिश पण सिलेबस मध्ये आहे. इंग्लिशचा पार्ट पहा, बॅक करायचं थोडं. वर्बल ॲबिलिटी बद्दल आम्ही मोठ्या मुलांना शिकवतो. तुम्ही म्हणाल की सर आम्ही 5वी आणि 7वी शिकलोय, काय वर्बल ॲबिलिटी, नाउन काय असतं, आर्टिकल काय असतं, वर्ब काय असतं, सब्जेक्ट वर्ड ॲग्रीमेंट सगळं इंग्लिशचा पार्ट आहे. हा तुम्ही 5व्या वर्गातच शिका. म्हणजे आता हा तुमच्या एक्झामचा पार्ट आहे. नेक्स्ट करा रिजनिंग. सगळ्यात महत्त्वाचा रिजनिंग म्हणजे जो आपला मुख्य आजचा उद्देश आहे तो काय, कोडिंग डिकोडिंग तुम्हाला मराठीत असेल है ना, सांकेतिक भाषा आहे. कोडिंग डिकोडिंग तुम्हाला मराठीत आहे, सांकेतिक भाषा आम्ही इंग्लिश मध्ये शिकवतो. त्याचं फक्त नाव चेंज झालंय पण प्रोसेस सेमच आहे. म्हणजे याचा पहिला फायदा काय की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही म्हणाल की अरे यार आधी चालू होतं मला. म्हणजे तुमची जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला जर जायचं असेल, कोणते कोणते क्षेत्र आहे तुम्हाला सांगितलं, आठवते का? कोणते क्षेत्र सांगितले मी आता, आठवते का? जर गव्हर्नमेंट मध्ये सेक्टर मध्ये जर जायचं असेल तर कोणत्या एक्झाम्स आहेत? पहिली आपण महाराष्ट्रात जर कॉम्पिटिशन करत असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये जात असेल तर MPSC द्वारे घेतणारी एक्झाम नाव ऐकलं असेल MPSC. MPSC मध्ये कोण कोण बनतं, त्या डेप्युटी कलेक्टर पर्यंत जाऊ शकतो तुम्ही, तहसीलदार बनू शकता है ना, त्यानंतर BDO बनू शकता, PSI बनू शकता, पोलीसवाले पाहिले असेल तुम्ही, पोलीसवाले काका आहे की नाही, ते बनू शकता. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जाऊ शकता. त्याचा सिलेबस काय आहे, हा सिलेबस आहे है ना. कोणता सिलेबस तुम्ही जो आज शिकताय तो सिलेबस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जायचं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे UPSC नाव ऐकलं असेल तुम्ही है ना. UPSC जर एक्झाम द्यायची असेल त्यात कोण बनतं, कलेक्टर बनतात, जिल्ह्याचे मुख्य जे राहतात. पाहिले असेल तुम्ही, ऐकलं असेल कधी घरच्यांच्या शब्दातून ऐकलं असेल, कलेक्टर आले किंवा कलेक्टर बनायचं आहे, तो व्हिडिओ पाहिला असेल, एखादा फोटो पाहिला असेल है ना. तर ते एक एक्झाम असते जी UPSC कंडक्ट करतं. त्याच्यानंतर UPSC कलेक्टर बनतात, त्याच्या खाली जे सबऑर्डिनेट राहतात ती राहतात SSC नावाची एक्झाम, म्हणजे 10वी वाली नाही पण SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन बोर्ड. ही एक एक्झाम कंडक्ट करतं, ती असते ग्रुप B ची. म्हणजे त्यातही तुम्ही ऑफिसर बनू शकता गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जायसाठी. त्यातही कोणता सिलेबस, हा सिलेबस समजले. म्हणजे तुम्ही जो हा सिलेबस शिकतोय त्याच्यात कामात पडेल. त्याच्यात आता SSC द्वारे कोणत्या एक्झाम्स होतात, 10वीच्या बेसिसवर तुम्ही देऊ शकता है ना. त्याच्यानंतर तुम्ही 10वीच्या झाल्यानंतर 12वीच्या बेसिसवर देऊ शकता, तुम्ही 12वी पास झाले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन बेसिसवर तुम्ही देऊ शकता
आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तरी तुम्ही देऊ शकता, है ना. आता याच्यानंतर जे का आपलं एखादं सेकंड सेक्शन असेल तर मी त्यांच्याबद्दल डिटेल तुम्हाला देईन, म्हणजे काय काय असतं, कसं कसं प्रिपेअर करायला पाहिजे, काय पाहिजे, है ना. तर हा सिलेबस पहिला दिवस तुम्हाला कोडिंग, ब्लड रिलेशन डायरेक्शन सेन्स म्हणजे नातेसंबंध, बरोबर आहे. आता यातला काही क्वेश्चन तुम्हाला असं काही सोडलं असेल, बरोबर आहे. त्यानंतर नंबर सिरीज, एनालॉजी तुम्हाला आहे, इनपुट आउटपुट, सिटिंग अरेंजमेंट, पझल्स, इनइक्वालिटीज, सिलोजिझम हा क्वेश्चन तुम्हाला असतो. सिलोजिझम म्हणजे डिडक्शन त्याला म्हणतात, है ना. तर्क व अनुमान तुम्हाला असेल मराठीत. त्यानंतर बाकी डेटा सबस्टिट्यूशन. नेक्स्ट करा. बाकीचे हे टॉपिक्स आहेत. समजलं का काय इम्पॉर्टन्स आहे सिलेबसचं. आता प्रिपेअर कसं करायचं, म्हणजे लॉजिकल रिझनिंगचा असा काही सेटअप फॉर्म्युला नाही. मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युले असतात की नाही, पण रिझनिंग मध्ये असे काही फॉर्म्युले नाही आहेत. आपले प्युअर आयक्यू लेवल कशी जज करता येईल. जसं आता कोडिंग डिकोडिंगचा एक समजा टॉपिक आहे. कोडिंग डिकोडिंग टॉपिक कसा असतो, त्यात लेटर सिरीज असते. लेटर सिरीज जोपर्यंत तुम्हाला लॉजिक क्लिक होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला क्रॅक करू शकता. त्याचे हॅक्स आहेत, खूप सारे हॅक्स आहेत, म्हणजे शिकवण्याच्या पद्धती आहेत. तर डिटेल जेव्हा आपला क्लास चालतो त्यामध्ये शिकवतो. तुम्हाला सरांनी शिकवले असेल. झाले का कुठले कुठले टॉपिक झाले तुमचे? हा टॉपिक वाईज, हा टॉपिक वाईज जे आहेत ना, कुठं प्रश्न, बरोबर आहे. कुठं प्रश्न म्हणजे काय, इंग्लिश मध्ये त्याला पझल्स म्हणतात, बरोबर आहे. समजले? बरं. आता तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये गेले होते, पहिलं महत्व समजलं. कुठे समजलं? गव्हर्नमेंट सेक्टरच्या 2 एक्झाम झाल्या. त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट मध्येच जर बँकिंग सेक्टर ऐकलं तर बँकेत गेले कधी? बँकेत गेले. कुठं जात असेल तुमचे आई वडील तिथेही नोकरी असते. त्यातही कोणता सिलेबस राहतो? ॲप्टिट्यूडचा सिलेबस असतो, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश. समजले? बरं, हे तर झालं गव्हर्नमेंट सेक्टर. पण आता काही लोकांना असं असतं की सर मला गव्हर्नमेंट मध्ये जायचं नाही, टीचर बनायचं आहे, गव्हर्नमेंटचा किंवा प्रायव्हेटचा ना. टीचर जसं तुमचे सर आहेत, मी आहे, असं बनायचं आहे. तर यांनाही नेट सेट नावाची एक्झाम असते. सेट नावाची एक्झाम, नेट नावाची एक्झाम म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. त्यांना टीचर जर बनायचं असेल तर त्याच्यासाठी हीच एक्झाम लागतात. कोणती? ॲप्टिट्यूड टेस्ट, बरोबर आहे. मग ते आता प्रायव्हेट मध्ये असो की गव्हर्नमेंट असो. प्रायव्हेट स्कूलमध्ये जायचं असेल तरी लागतं, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जायचं असेल तरी लागतं. त्याच्यानंतर आता मोठे मोठे कॉलेजेस आहेत. काही लोकांचं स्वप्न काय असतं, सर मला मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन मला मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं, असंही स्वप्न असेल काही लोकांचं, असेल ना. तर आता कॉलेजमध्ये म्हटलं तर तुम्ही LLB केल्यानंतर, स्वतःची फॉर्म टाकल्यानंतर तिथेही तुम्ही काही लॉ पाहिले असेल, लॉयर पाहिले असतील, तर त्यालाही आपल्याला 12वी नंतरही द्यावं लागतं एक्झाम, एंट्रन्स एक्झाम. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर पण एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते. 3 वर्षांची जर असेल तर ग्रॅज्युएशन नंतर द्यावं लागतं आणि 12वी नंतर तुम्ही 5 वर्षाचा LLB कोर्स करत असाल तर तिथे पण एक एंट्रन्स एक्झाम. त्याला क्लॅट नावाची एक्झाम असेल. मी तुम्हाला नाव तुमच्या कानात टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऐकल्यासारखं तरी वाटेल, है ना, की क्लॅट नावाची एक एक्झाम असते जी नॅशनल लेवलवर राहते, ऑल इंडिया लेवलवर. आणि बाकी स्लॅट नावाची एक्झाम असते, ती पर्टिक्युलर एक इन्स्टिट्यूट, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आहे, ती एक्झाम कंडक्ट करतो. त्यानंतर MST CET तुम्ही ऐकलं असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी एक्झाम असते. CET कधी नाव ऐकलं का? CET ऐकलंय ना. तर ती एक्झाम जी आहे, महाराष्ट्रातले जेवढे काही कॉलेजेस असतील, चांगले मोठे मोठे कॉलेजेस जसं GLC मुंबई, अशा कॉलेजमध्ये जायसाठी तुम्ही जी आज एक्झाम देताय तीच एक्झाम तुम्हाला 12वी नंतर पण द्यावं. समजले? ते झालं. आता लॉ सेक्टरचा. आता काही लोकांना MBA करायचं आहे, सर मला 20 लाख 25 लाख 30 लाख पॅकेज घ्यायचं आहे सर, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन देऊन काय करायचं आहे, खूप म्हणजे दोन्ही करायचं. मला नोकरी पण करायची आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मोठ्या कंपनीत, MNCs मोठ्या मोठ्या, जसे रिलायन्स आहे ना, अशा मोठ्या मोठ्या कंपनीजचे नाव ऐकलं असेल. हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, TCS आहे, अशा कंपनीत मला जर जॉब करायचा आहे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, तर त्यासाठी काय करावं लागतं? MBA करावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा कोर्स असतो MBA. पण त्याच्या आधी तुम्ही आता 12वी नंतरही मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता. तो असतो BBA, जी की मी केलाय, है ना. मी 12वी नंतरच BBA केलाय 3 वर्षाचा, आहे की नाही. आता हाच कोर्स तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला IPMAT नावाची एक्झाम असते जी 12वी नंतर फेस करायची. 5 वर्षाचा IIMs कंडक्ट करतात. तिथं जायचं असेल तरीही कोणती एक्झाम द्यावी लागेल? हीच आपली ॲप्टिट्यूड वाली एक्झाम. म्हणजे तुम्ही जो सिलेबस शिकताय तो सिलेबस. समजले का? रिझनिंगचे जे काही टॉपिक्स तुम्ही आज शिकताय तेच टॉपिक तिथं टेस्ट केले जातील. फक्त काय फरक पडेल? काय फरक पडेल? लेवल वाढेल. बिलकुल काय वाढेल? लेवल. कारण तुम्ही आता लहान आहे ना.
तर त्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल तर तुमच्याच लेवलनुसार तिथे पे क्वेश्चन सेट केले जाईल. पण तुम्हाला इझी का बरं जाईल? कारण तुम्ही ऑलरेडी त्या शाळेत गेले, तो रस्ता ऑलरेडी. आता एखाद्या ठिकाणी आपण जायचं असलं तर कसं पटापट जातो, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जायचं असेल तर पहिल्या वेळेस जायचं असेल तर आपल्याला विचार जावं लागतं ना, बरोबर आहे. आता सरांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे म्हणजेच तुम्ही ऑलरेडी सगळं तुम्हाला माहित आहे. तिथं गेल्यानंतर आता जेव्हा तुम्ही थोडेसे मोठे व्हाल त्यावेळेस म्हणाल की सर येतं आम्हाला आधीच शिकवलं होतं लहानपणी, लवकर 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 ग्राफ. तुम्हाला विचार करण्याची शक्ती जी तसं आता चाललंय तुमचं जे शाळेचा जो सिलेबस आहे त्याच्यासोबत सोबत दुसरा एक्स्ट्रा करिक्युलम तुम्हाला जो मिळतोय त्याने काय होईल, तुमची आणखी विचार करण्याची शक्ती वाढते. समजले? बरं, हा झाला मॅनेजमेंटचा विषय, म्हणजे 2 सेक्टरमध्ये तुम्ही झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर काही जणांना काय करायचं असतं, MBBS करायचं असतं, स्वप्न असतं का नाही? मला डॉक्टर बनायचं आहे असते ना. किती जण असे आहेत ज्यांना डॉक्टर बनायचं आहे? मॅक्सिमम लोकांचं प्रोपोर्शन असतं की मला डॉक्टर बनायचं आहे. बरं, तिथे गेल्यानंतर आता सिलेबसमध्ये थोडासा फरक पडतो. म्हणजे तुम्ही MBBS ची जी नीट नावाची एक्झाम असते ती जर एक्झाम दिली तर त्या सिलेबसमध्ये आपला जो ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे तो कमी असतो, प्रोपोर्शन कमी आहे. पण त्यांना बायोलॉजी हे सब्जेक्ट जास्त असतात. पण त्या आता तुम्ही म्हणाल मग सर मला MBBS बनायचं आहे तर मग मी या सिलेबसला कशाला आतापासून प्रिपेअर करू, काही जणांना वाटतं. पण या सिलेबसचा काय फायदा आहे, तुमचा जी कॉम्पिटेटिव्ह ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, फक्त सिलेबस वेगळा आहे, थोडासा सिलेबस वेगळा आहे. पण तुमची जी लेवल असेल, लेवल ती काय झाली त्या लेवलवर तुम्ही डेव्हलप झालेले असेल मानसिक, बरोबर आहे. मानसिक जो विकास झालेला असेल त्या लेवलचा झाला. तुम्हाला आतापासून सवय पडली असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये दुसऱ्यांना कसं कॉम्पिट करायचं. आता तुम्ही जो आपला बोर्डाचा जो सिलेबस दिलेला असतो किंवा बोर्डाची आपण जी एक्झाम देतो तुमची 5वी 6वी 7वी 8वी वगैरे, त्या एक्झाम मध्ये तुमच्या बाजूच्यांना किती मार्क्स मिळाले त्याचं काही तुम्हाला दुःख सुख नसतं. असतं का काही त्रास आहे का? त्याला जर 40 मिळाले, त्याला जर 90% मिळाले, तुम्हाला जर 80 मिळाले तर काही एवढं फक्त थोड्या वेळासाठी वाईट वाटेल, पण तुमच्या दोघांचं काही कंपॅरिझन करता येत नाही. पण नॅशनल लेवलचे जे एक्झाम्स आहेत त्यात काय होतं, तुमच्या बाजूचा जो मित्र आहे त्याच्याशी तुम्हाला रेस जिंकायची, बरोबर आहे. त्याच्या समोर तुम्हाला कसं जाता येईल, त्याची रेस असते ना, दोघांची रेस आहे. तर तो जर धावत असेल तुम्हाला धावावं लागेल, तो जोरात धावत असेल तुम्हाला जोरात धावावं लागेल, समजताय? आता त्याच्यानंतर आणखी काही लोकांना इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं असेल, इंजिनिअरिंग काही लोक असतील ना, सर मला इंजिनियर बनायचं आहे, वेगवेगळे इंजिनियर. कोणी म्हणतात मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे, कोणी म्हणत सर मला IT इंजिनियर बनायचं आहे. अच्छा, किती आहेत इंजिनियरवाले? त्यातही तुम्हाला काय दिलं होतं, CET नावाची एक एक्झाम असते, त्याच्यानंतर JEE असतं है ना. असं तुम्ही ऐकलं असेल IIT मध्ये जायसाठी किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मोठ्या मोठ्या, त्याही वेळेस काय करावं लागेल तुम्हाला, हीच एक्झाम फेस करावं लागेल. कोणती? एंट्रन्स एक्झाम. समजले का? तर कुठे जाऊ शकता मग? आजपर्यंत महत्व कळलं का याचं? कळलं? कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहे एक वेळा रिवाइज करू? हां, सांगा मला, तुम्ही सांगा सांगा जे जे आठवलं ते. UPSC, व्हेरी गुड. अच्छा, आणखी आणखी व्हेरी गुड. IIT, व्हेरी गुड. MBBS, हा म्हणजे सगळं आठवलं आता ना. आता तुम्हाला या वयात जर ह्या गोष्टी माहीत पडल्या, म्हणजे तुम्ही ज्या एज मध्ये सध्या आहे, तर तुम्हाला किती वेळ मिळतो इथून डेव्हलप व्हायचा? किती? 7 वर्ष, है ना, पक्का. तर किती तुमचा अभ्यास होऊन जाईल तोपर्यंत? खूप अभ्यास होऊन जाईल, कारण सिलेबस हाच राहील, फक्त लेवल वाढेल, है ना. तर तुम्ही जर आता या 5-6 वर्षात कन्सिस्टंटी सेवा आहे. आता या वर्षी तुम्ही 5व्या वर्गात असताना द्यायची, त्यानंतर 8वीत द्यायची, 10वीत द्यायची, वेगवेगळ्या जेवढेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत म्हणजे स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या पूर्ण द्यायच्या. सरांचं मार्गदर्शन पूर्ण आहे, म्हणजे जे काही सर मार्गदर्शन करतायत वेगवेगळ्या सब्जेक्टचं ते मार्गदर्शन तुम्हाला पूर्ण देतील. त्याच्यानंतरही जर त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही असा प्रश्न विचारायचे असतील, कधी तुम्हाला फ्युचरमध्ये डाऊट्स आले तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही सरांच्या मार्फत कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट करू शकता. कधीही कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल की सर मला या क्षेत्रात जायचं आहे, कसं जायचं, काय जायचं. आता एकाच सत्रात आपण सगळं सांगू शकत नाही, पण त्याच्यानंतर तुम्हाला काय काय वेज आहेत
कसं कसं प्रिपेअर करायला पाहिजे है ना, कोणते बुक्स वाचायला पाहिजे, कोणत्या टॉपिकला जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे, रिझनिंग मधला कोणता टॉपिक्स आपण महत्त्वाचा असतो तो जर पाहायचा असला तर सगळं आपण डिटेल एका सत्रात पाहू. मोठा एक सत्र अरेंज करू किंवा त्याच्यानंतरही तुम्ही पर्सनली मला किंवा सरांच्या मार्फतही कॉन्टॅक्ट करू शकता. आता काही तुमचे प्रश्न आहेत का? कोणाचे काही प्रश्न? तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्याकडून विचारा. आजचा मुख्य उद्देश होता की लॉजिकल रिझनिंग सब्जेक्ट शिकवण्यापेक्षा, कारण तुम्हाला क्लासमध्ये सर शिकवताय तुम्ही टॉपिक वाईज टॉपिक वाईज शिकवताय, तर सर जे शिकवत आहे टॉपिक वाईज ते बेस्टच लेवलचं आहे. त्यात काही फक्त मार्गदर्शन आहे की या एक्झामचं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठे काय काम पडेल है ना. कारण आपल्याला जोपर्यंत उद्देश मिळत नाही काही करण्याचा, तोपर्यंत आपण एनर्जेटिकली काम नाही करतो का? बरोबर आहे. उद्देश मिळाला आता कशासाठी महत्वाचं आहे? वेगवेगळ्या एक्झाम. विचारा काय प्रश्न आहे? युपीएससीचा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे ही एक कंडक्टिंग बॉडी आहे. एक्झाम जशी घेते, आधी कसं व्हायचं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या एक्झाम द्यायचे गरज पडायची. आता काय झालं, एक ऑर्गनायझेशन बनवली गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी, ती की वेगवेगळ्या डिपार्टमेंटला व्यक्ती नियुक्त करून द्यायचं काम करते. म्हणजे त्यांचा एक्झाम घेणे, बरोबर आहे, त्याच्यानंतर त्यांचं इव्हॅल्युएशन करणे, इंटरव्ह्यू कंडक्ट करणे आणि गव्हर्नमेंटला सोपवून देणे. मग गव्हर्नमेंट काय करतं, त्यांना ट्रेनिंग करतं. समजलं? व्हेरी गुड क्वेश्चन. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे तेच यूपीएससी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि एमपीएससी म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट. पुढे एसटीआय. आता एसटीआय तुम्ही जर एक्झाम देत असेल तर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ही एक एक्झाम आहे. एसएससी तुमची एक दहावीतली एक एसएससी एक्झाम असते, ती म्हणजे आपल्या बोर्डाने घेतलेली. पण त्याच्यानंतर एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. कोणतं? स्टाफ सिलेक्शन कमिशन. हे जसं यूपीएससी साठी एक्झाम घेता, यूपीएससी आता तुम्ही नाव ऐकलं, ती कोणासाठी आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. तीच एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंट यूपीएससी कंडक्ट करते, ती सुपर क्लास 1 अधिकारी म्हणजे क्लास 1 अधिकारी कलेक्टर वगैरे, पण त्यांच्या खाली पण काही अधिकारी असतील म्हणजे ग्रुप बी चे, त्याच्या खाली थोडीशी एक स्टेप खाली असं म्हणलं सेंट्रल गव्हर्नमेंटचाच एम्प्लॉई. ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही एम्प्लॉईज असतात ते कोण एक्झाम घेते? एसएससी. बरोबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन. आयआयटी ही एक्झामचं एंट्रन्स नाव दिलंय, पण आयआयटी म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे? इंजिनिअरिंग फील्ड मध्ये तुम्हाला जर जायचं असेल नंतर तर हे आयआयटी नावाचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियामध्ये, तिथं तुम्हाला जायसाठी एक एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाम म्हणजे काय? आता मला जर इथून आतमध्ये यायचं असेल, या हा आता गेट क्लोज आहे, या गेटमधून मला जर आतमध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल? गेट खोलावं लागेल. गेट आता तुम्ही एवढे आता किती स्टुडंट आहेत समजा, इथले आपले 20 स्टुडंट आहेत, 100 आहेत, 50 आहेत, जे काय, ठीक आहे. तर आता आपल्या एका इंडियन इन्स्टिट्यूट म्हणजे आयआयटी जे आहे त्याची जर कॅपॅसिटी 10 स्टुडंटची असेल, आपण एक्झाम्पल घेतलं, आणि आपल्याकडे 100 स्टुडंट आहेत, आता घ्यायचं कोणाला? प्रश्न पडतो ना. आता आपल्या हॉलची कॅपॅसिटी आहे समजा 100 लोकांची आणि 1000 लोक आले, घ्यायचं कोणाला? तर काहीतरी निकष लावावे लागतील. मग ती एक्झाम, मग एक्झाम मध्ये माहित पडतं की हा कोण कॉम्पिटंट आहे कोण काही नाही. तर हे इन्स्टिट्यूट मध्ये जर एंट्रन्स तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे इन्स्टिट्यूट मध्ये जर जायचं असेल, आतमध्ये जायचं असेल तर काय लागतं? मग एंट्रन्स एक्झाम का. समजले? तर पुढे लॉंग फॉर्मची लिस्ट तुम्ही सर्च करू शकता. लॉंग फॉर्म सोडून काही विचारायला नाही का? दुसरा त्याच्या काय प्रश्न? हा, जेडब्ल्यू ही इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला जर एंट्रन्स जायचं असेल, कशा इंजिनिअरिंग साठी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी जेडब्ल्यू ही एक्झाम द्यावी लागते. त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स तुमचं 12वीत असणे जरुरी आहे. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जो तुम्हाला आता मॅथ आहे तोच मॅथ 12वीत पण असणे जरुरी आहे ना. मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट कंपल्सरी असतात 12वीत. त्यानंतर
UPSC ही एक्झाम द्यावं लागते तुम्हाला. जर IPS म्हणजे काय असतं, पोलीस सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिस, त्याला कोणती एक्झाम द्यावं लागतं, UPSC. जे त्यांनी प्रश्न विचारला होता UPSC चा फुल फॉर्म तोच आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावं लागेल. एक CSAT नावाचा पेपर असतो, तो पण क्वालिफाय करायचा. हां, माझं स्वप्न आहे की तुमच्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं करिअर सेट करणं, है ना. कारण आपल्याकडे टॅलेंट असतं, तुमच्याकडेही खूप टॅलेंट आहे, तुम्ही मेहनत करायलाही तयार, पण तुम्हाला एक योग्य मार्ग नाही मिळाला आणि योग्य वेळी मिळाला पाहिजे. जसं तुम्ही आता ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही 25, 26, 27, 28 वर्षाचे झाल्यानंतर त्यावेळेस जर तुम्हाला कोणी नीटसाठी किंवा MBBS साठी किंवा इंजिनिअरिंगसाठी मार्गदर्शन केलं काही कामाचं आहे का, नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे हाच आमचा उद्देश आहे. म्हणजे तुमच्या वयापासून ते सगळे मोठे त्यांचं करिअर, म्हणजे मी मागच्या 10 वर्षात जवळपास असे म्हणजे हजारो स्टुडंट आहेत त्यांना मार्गदर्शन केलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. माझं स्पेशलायझेशन ॲक्च्युली ॲप्टिट्यूड आहे, पण बाकीचे काही एक्झाम्स आहेत. आता त्या एक्झामचं सिलेबस मी शिकवत नाही, पण कसं जायचं हे मार्गदर्शन जरूर करतो. बरोबर आहे. आता जसं तुम्ही नीटबद्दल विचारलं तर MBBS चे सब्जेक्ट मी शिकवत नाही, पण MBBS ला जायचं कसं, काय प्रोसेस असते, कुठल्या एक्झाम्स क्वालिफाय करायला पाहिजे हे जरूर मार्गदर्शन करतो. आणि याचा तुम्हाला डिटेल सिलेबस वाईज जर शिकायचं असलं त्याच्यासाठी वेगवेगळे वर्ग चालतात. म्हणजे काही इन्स्टिट्यूट आहेत मोठे मोठे, तिथे जायचं असतं. तुम्हाला पर्टिक्युलर फील्डमध्ये जायचं तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय टॉपिक वाईज जसं तुम्हाला आज शिकवत आहेत ते टॉपिक वाईज शिकवतात. चला पुढे काही हां विचारायचं. जोरात बोला. इंजिनिअरिंग साठी जे आता यांनी म्हटलंय की JEE असतं, JEE ॲडव्हान्स असते, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET असते, त्यानंतर ॲडव्हान्स मध्ये गेल्यानंतर बस आणखी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे एक्झाम्स आहेत. पण पॉप्युलर ज्या 2-3 एक्झाम्स आहेत, एक CET, JEE ॲडव्हान्स आणि JEE मेन्स. कळलं. कलेक्टर हा त्यालाच म्हणतात. यांनी IPS म्हटलं ना तीच एक्झाम, UPSC जी एक्झाम आहे तीच एक्झाम द्यावा. UPSC चे म्हणजे एकच एक्झाम आहे. UPSC एक्झाम नाही, UPSC कंडक्टिंग बॉडी आहे. पण इंडियन म्हणजे तुम्हाला जर कलेक्टर म्हटलं तर IAS असतं, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, है ना. यांनी IPS साठी विचारलं आहे. एक्झाम एकच आहे, फक्त तुम्हाला अलॉटमेंट अलग अलग होईल. यांना पोलीस सर्व्हिस मिळेल, तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मिळेल, म्हणजे त्याला म्हणतात कलेक्टर शॉर्टकट मध्ये, है ना. तुम्ही म्हटलं ना. चला UPSC द्यावं. UPSC तुम्हाला नाव कळलं नाही म्हणजे येतच झालं की पूर्ण रामायण झाल्यानंतर तुम्ही विचारलं आता की रामाची सीता कोण, असंच झालं नाही. नाव आठवत नाही, आठवून पहा. धीरज मुळे. माझं नाव काय, हा लक्षात ठेवायला आता. त्याच्यानंतर नेव्हीसाठी, नेव्हीत जर जायचं असेल तर तुम्हाला जी डिफेन्सची एक्झाम असते त्याला म्हणतात NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. समजले. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी एक्झाम होते ती असते 12वीच्या बेसिसवर. तुम्ही जसे 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला 3 एक्झाम म्हणजे एकच एक्झाम देऊन 3 सेक्टरमध्ये जाता येतं. डिफेन्समध्ये जाता येतं, नेव्हीमध्ये जाता येतं आणि एअरफोर्समध्ये जाता येतं. 12वी झाल्यानंतर 3 वर्षाचा तुम्हाला तिथं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये कोर्स केला जातो. 3 वर्षानंतर तुम्हाला रिकमेंड केलं जातं गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसेस. ठीक आहे. आर्मीसाठी जर तुम्हाला ऑफिसर म्हणून जर जायचं असेल तर ते NDA द्यावं. तुम्ही जर 12वी नंतर देत असाल तर तुम्हाला NDA द्यावं लागतं. आणि नंतर त्याच्यानंतर जर ग्रॅज्युएशनमध्ये देत असाल तुम्ही तर ती असते 12वी नंतर. कोणाला काय आयडिया. CDS असते, CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. कळलं. त्यानंतर एअरफोर्ससाठी तुम्हाला NDA, जर तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू जर जायचं असेल तर तुम्ही NDA द्यावं लागेल तुम्हाला 12वी. गव्हर्नमेंट थ्रू जर जायचं म्हणजे तुमच्याकडे आता पैसा नाही पण तुम्हाला जायचं आहे एअरफोर्समध्ये, तर तुम्हाला गव्हर्नमेंटची जी NDA एक्झाम आहे ती क्वालिफाय करावं लागेल. जर तुमच्याकडे पैसा असेल तर काही लोक म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते पायलट बनतात, कमर्शियल पायलट ज्याला म्हणतात. 12वी नंतर तुम्ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी असतो.
ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी काय करायचं, NDA क्वालिफाय करायचे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या एक्सपेन्सेस नुसार तुम्ही तिकडे जाऊ शकता. ज्यांच्याकडे पैसा आहे पण NDA काही कारणाने ते क्वालिफाय करू शकले ते पण जाऊ शकतात, पण ते गव्हर्नमेंटमध्ये न जाता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातील. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसे जातात, कमर्शियल पायलट म्हणून. समजले, कमर्शियल पायलटची एक एक्झाम असते, 1.5 वर्षाचं ट्रेनिंग असते, ती तुम्हाला घ्यावं लागतं. काही प्रश्न कोणाचा राहिला? सायंटिस्ट बनायसाठी तुम्हाला आधी तुमचं 12वी नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन करावं लागेल. सायंटिस्ट म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जात आहेत. आता तुम्ही फार्मामध्ये गेलं तरी रिसर्च झाले तरी सायंटिस्ट झाले, इस्रोमध्ये गेले तरी सायंटिस्ट झाले. तर याचं स्पेशलायझेशन वेगवेगळं. कुठल्याही फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्ही PhD केली म्हणजे रिसर्चमध्ये गेल्यानंतर तुम्ही सायंटिस्टच म्हणता. आता तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे त्यावर डिपेंड, कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे. सायंटिस्ट तर बनाल तुम्ही, पण फक्त सायन्समध्ये असं नाही की तुम्ही फक्त केमिकलशी संबंधित जे आहेत ना, आपण तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाता तिथे जरुरी नाही. वेगवेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही करता त्याला म्हणतात सायंटिस्ट. कुठलाही रिसर्च तुम्ही करा त्याला सायंटिस्टच म्हणतात. ठीक आहे. हां, एअर होस्टेससाठी कोर्स केला जातो 12वी नंतर. एअर होस्टेस म्हणजे जे काही आपल्या एव्हिएशन सेक्टरच्या जे अकॅडमीज आहेत तिथे एक स्पेशल कोर्स केला जातो, तो 1 वर्षाचा. ते कोर्स केल्यानंतर तुम्हाला ते रिकमेंड करतात वेगवेगळ्या कंपनीज. ठीक आहे. 12वी नंतर तुम्हाला कोर्स करावा लागतो. त्याचं जर तुमचं ध्येय निश्चित असेल, आताच जायचं आहे त्या सेक्टरमध्ये, त्याची माहिती आतापासून गोळा करायची हळूहळू है ना. आतापासून तुम्ही जर माहिती गोळा केली तर तुमचा 12वी वयापर्यंत तर म्हणजे असं म्हणा की कोणतीही एक्झाम तुम्ही कशी क्वालिफाय करू शकता. बरोबर. पण ध्येय आपण निश्चित करायचं. सगळ्यात महत्त्वाचं की पहिलं ध्येय काय आहे ते निश्चित करा. ठीक आहे. डॉक्टरसाठी नीट द्यावं लागतं. नीट ही एक्झाम नॅशनल लेवलची एक्झाम असते मेडिकलसाठी. ती एक्झाम क्वालिफाय जर केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, एम्स आणि GMC, इथंच आहे ना आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, तुम्ही पाहत असाल तिथे डॉक्टर दिसतात व्हाईट कोट घालून, तर त्याच्यासाठी ते बनायचं असेल तुम्हाला नीट द्यावं. ठीक आहे. काही प्रश्न झाले? चालेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. आई वडिलांनी